यशवंत साहेबांचा निरोप आहे की सत्यजित भालेकरांनी आणलेल्या कुठल्याही पेपर्सवर सह्या करू नका, काही झालं तरी. तुम्ही म्हणाला होता ना बाहेर आल्यानंतर त्या लाल डायरी बद्दल आठवून सांगेन म्हणून. 4.25 लाख रुपये पागडीचे व्याजासकट. तू रंगाला पैसे दिलेस? हो. मग घरी जा, इथं पैसे आण, दाखव मला, मला बघायचे ते. जा. मावशे, मावशे, हे मावशे, ऐक ना, जरा जरा मॅटर झालाय. सगळं आता आपल्यावर उलटणार. म्हणजे सत्यजित भालेकरांना डाऊट आलाय की मी तुला पैसे दिले पागडीसाठी. शपथ मला सुधारणा काय करावं यार. तुम्ही पहिला शांत हो आणि नीट सांग काय काय झालंय. ऐक, शक्तीने आपल्याला पैसे दिले होते, मी तुला ते पैसे दिले पागडीसाठी, असं सत्यजित भालेकरांना कळलंय. डाऊट आलाय बहुतेक. आता त्यांना ते पैसे बघायचे, पण मी कसं देणार ना पैसे? पैसे मी तुला दिलेत, आता मी त्यांना कसं देऊ पैसे? मला कळत नाहीये. रंगा, अरे सिंपल आहे ना. शक्तीने तुला जी बॅग दिली ना त्यामध्ये ते पैसे ठेव आणि त्यांना जाऊन दाखव. परत ती बॅग इथे आणून ठेव, आम्ही सांगू की आमचेच पैसे आहेत म्हणून. हे काय बोलतीये? हिला कळतंय का काय? दिशा, असं नाही होत. हे बघ, जर तू म्हणतीयस तसं आपण पैसे दिले तर तो काय करेल माहितीये सत्यजित भालेकर? तू म्हणेल रंगा हे पैसे इथे ठेव आणि चल माझ्या बरोबर ममताकडे, दाखव ममताकडचे पैसे कुठे आहेत. काय करणार आहे? कसं दाखवू पैसे? अरे पर उस नालायक को पता कैसे चला? कसं सांगू? मावशी, मीच माती खाल्ली. बोलता बोलता बोलून गेलो मी की पैसे घरी येतात का? भुगतो. अरे काय भुगतो? मी काय मुद्दामून केलं का यार? मावशी, तिकडं वातावरण तापलं होतं. केशवचा त्या सत्यजित भालेकरनी गळा पकडला. त्या केशवने शक्तीचं नाव सांगितलं, शक्तीने माझं नाव. मी काय करणार होतो? शांत हो. तिला सांग मग. सांगते, सगळ्यांनी शांत व्हा प्लीज. आणि पुढे काय करता येईल याचा विचार करा. दिशा, हा, आपलं कपाट आहे ना, त्याच्या मधल्या खणामध्ये एकदम खाली तळाशी एक पाऊच आहे. साधारण आपण रेशन कार्ड वगैरे ठेवतो तशी. जा पटकन घेऊन ये. तिचा आता तो प्रश्न विचारू नको, जा. हा. आणि शन्नो, तू मगाशी तुला जी पिशवी दिली ना पैशांची, ती घेऊन ये आणि येताना जुने रद्दीचे पेपर घेऊन ये. जा. अगं तू काय रद्दी भरणार काय त्यात? थांब जरा, शांत राहा. काय थांब मग. आत्या, काय झालं? काही नाही बाळा, नंतर सांगते. शक्ती, तू मला न विचारता त्याला पैसे का दिलेस? सॉरी, मला खरंच वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल. शक्ती, इथे लोक आपल्या साधेपणाचा फायदा घ्यायला टपलेलीच असतात. नो प्रॉमिसेस, यू आर हॅपी. Remember this. It's a sign of pure businessman. शक्ती, तुझ्या एकाच चुकीमुळे त्या ममतानं सैबीच्या फॉर्मवर सही केलेली नाहीये, हे लक्षात ठेव. साहेब, मी काय म्हणतो, मी एक सांगू. ती ममता बघ, माझ्या तालावर नाचणारी ही. आता पैसे आले, शेअर झाले शेअर. अजूनही असं वाटतंय की रंगाने तिला पैसे दिलेले नसणार. शक्ती, तुला इथे येऊन किती दिवस झालेत? किती दिवस झालेत? फक्त 3-4 महिने. इथे कुणाचे पाय कुणाच्यात अडकलेत हे मला चांगलंच माहितीये. बघ किती वेळ झालंय, अजून हा रंग आलेला नाहीये. बघ, कुठेतरी अडकला असेल. ऍज फार ॲज आय नो हिम, तो आपल्याला नाही फसवणार. वी शुड वेट फॉर सम टाइम. मावशे, आज बोलशील काहीतरी? रंगा, यातले 4 लाख रुपये बाजूला काढ. बाकीचे 1 लाख? जर विचारलंस तर सांग की आईने न सांगता काढले आणि खर्च केले. ए बाई, वांदे करशील माझे. सांगते तेवढं कर ना आता. काढ. हा, ते 4 लाख. आता काय करायचं ऐक. हे 4 लाख रुपये या बॅगेत भरायचे आणि दुसऱ्या बॅगेमध्ये खाली रद्दीचे पेपर घालून त्यावर 1 लाख रुपये भरायचे. दोन्ही बॅगा दिसताना सारख्या वाटल्या पाहिजेत. अरे पण ममता, तुझ्याकडे दुसरी आयडिया आहे काही? नाहीये.
मग मी सांगते ते करूया प्लीज. चला मग बॅगा तयार करू. झाल्या दोन्ही बॅग तयार. आता काय करायचंय ते नीट ऐका. प्लॅन असा आहे, कळलं? सगळ्यांना कळलं? चिंटू रेडी? अहो अविनाश साहेब, ते लाल डायरी बद्दल त्यासनी काय माहित नाही. हो हे सत्तेजी साहेबांनी घाबरवायसाठी तसे त्यांनी बोल. सर तुम्हाला माहित नसेल पण जाणून बुजून मी या पोलीस स्टेशनला माझी पोस्टिंग करून घेतली आणि मुद्दाम होऊन मानसी सरनाईक मर्डर केस मी माझ्याकडे घेतली. केस बंद झाले ना? नाही नाही, इतक्या सहजासहजी मी बंद होऊ देणार नाही ती केस. मी तुला एक सल्ला देऊ का? बघ, या केस मध्ये आता तू नको पडूस. ही केस आता बंद झाली. आरोपी म्हणून जिला पकडायचं ती शर्मिष्ठा वर्दे तर फरार आहे. त्यामुळे आता नको करून काढूस. बंद झाली ती केस. सॉरी सर, पण ती केस मी अशी अर्धवट सोडू शकत नाही. म्हणजे भले मानसी सरनाईक माझ्या नात्यातल्या नव्हत्या, पण जसे तुमचे माझ्यावर उपकार आहेत तसे थोड्याफार प्रमाणात त्या व्यक्तीचेही माझ्यावर उपकार होते. त्या उपकाराची परतफेड म्हणून मी त्यांना न्याय मिळवून देणार नक्कीच. मानसी सरनाईकडे तुझा आता काय संबंध? ठीक आहे, मला तुम्ही त्या लाल डायरी बद्दल सांगा. मग मानसी सरनाईकचे माझ्यावर काय उपकार आहेत ते मी सांगेन. सर, कोर्टात जायची वेळ झाली, निघायचं ना? बघा तेवढं आठवून. रंगा रंगा रंगा, बघ इतका वेळ झाला अजून नाही आला तो. हा रंगा. साहेब, तुम्ही परमिशन दिली नाही, पण मी आता खरंच बोलतोय. मला सांगा, तुम्हाला जर पगडीचे पैसे पाहिजेच नाही आहे तर मग रंगानं त्या ममताले पैसे दिले काय, ममतानं रंगाले पैसे दिले काय, त्याईनं पुरे लोकायले पैसे दिले काय, त्याचा आपल्याला काय करावं लागते? काय मूर्ख माणसं भरून ठेवलीत मी माझ्याकडे. अरे कोर्टात बोलक्या, कोर्टाची ऑर्डर आहे तशी. म्हणजे नाक दाबून बुक्क्याचा मार नाही का? नाही 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 नाही, म्हणजे अशीच अवस्था झाली आहे का नाही आपली, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. अलगर साहेब, हीच बॅग होती ना तुमची? अरे तुला इतका वेळ का लागला? आई बाहेर गेली होती, तिला दिले ते पैसे. आता ती येईपर्यंत थांबवू का नको? बस 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 बस, तुला हो पैसे. बघा ना तुम्ही. ए रंगा, थांबा. पन्नास. ए बघे, 100, 150, 200. हे चल बस बस बस, ठेव पैसे सगळे. बघा ना, अजून आहेत ना, बघा. बस म्हणतोय ना, ठेव. चल बस झाला. बस. बघा, मी तुम्हाला म्हंटल होतं ना, रंगा आपल्याला बिट्रे नाही करणार.
ते कळेलच ममताच्या घरी गेल्यावर. म्हणजे चल आता आपण दोघंही ममताच्या घरी जायचंय लगेच आत्ता. पण सर चला या चल. ए जीव घेऊन तुझा इथंच थांबतो. शक्ती मॅडम एक बोलू का मी? हा म्हणजे मला असं वाटतंय मे बी ममताजींनी त्यांचे दागिने विकले असतील तर. मला सुद्धा तंतोतंत हेच वाटतंय. म्हणजे बघा ना वेल जर तू बाहेर जा. जातो. मला खूप टेन्शन येते. तिकडे काही प्रॉब्लेम नसेल ना झाला? अरे मेरे को तो समझ में नहीं आ रहा है, एक प्रॉब्लम जैसे तैसे खत्म ना होत तर दुसरा कुठून पैदा होतो. मला तर एवढंच म्हणायचं की रंगा या सगळ्यात अडकायला नको. निदान ही चाल डेव्हलप होईपर्यंत तरी सत्यजित आणि शक्तीला हेच वाटायला हवं की रंगा त्यांच्या बाजूनी आहे. इकडे या, इकडे या. ते लोक कधी येऊ शकतात, आपण तयार राहायला हवं. तुम्ही एक काम करा, ही पिशवी घेऊन आत किचन मध्ये जा. हा जा जा लवकर, घाई करा. चल जा लवकर. सुवर्णा एक काम कर, हा बोर्ड घे, बाहेर जाऊन खेळत बस. आणि त्यांच्यापैकी कोणी आलं ना तर भूक लागली आहे असं ओरड, म्हणजे मला कळेल ते आले. हा हा जा लवकर. काय म्हणता? डायरेक्ट लात मारली. खूप वाईट झालो. आपण एक काम करूया, आपण रंगाला तरी सांगूया, तर नक्की काहीतरी करू. अहो आता रडू नका, असा. हा अजून कसा नाही आला हा? क्या हुआ? आया क्या चिंटू? पता नहीं कहीं बीच में रुक न गया हो. परेशान कर देता है ये लड़का. काय माहिती. दिशा दीदी, दिशा दीदी. ये बरं झालं. थँक्यू थँक्यू. चल चल अच्छी सजा निकाल जल्दी. दे इधर. आत्या भूक लागली. तू परत? तुला देखील सवय लागली वाटतं माझ्या दरवाज्यात सारखं यायची. हरकत नाही, पण आम्ही घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान नाही करत. नाईस मॅनर्स. दादा खरंच मी मगाशी चिडलो आणि पैसे घेतले नाहीत, तसाच गेलो. मी बाहेर गेलो, शांतपणे विचार केला, तेव्हा मला कळलं खूप चुकीचा विचार करतोय, खूप चुकीचा वागतोय. खरं सांगू दादा, मला तुला सुखी झालेलंच बघायचंय रे. खरंच आंतरिक इच्छा आहे.
गावावरून परत आलोय. तर मी आता असं ठरवलंय, सही करायची आणि खोली तुझ्या नावावर करून टाकायची. हो, त्यामुळे ते पागडीचे पैसे मला दे, मी लगेच सही करतो, खोली तुझ्या नावावर. तू खुश म्हणजे मी खुश. अरे बापरे, काय झालं? एकदम टेन्स का झालास? काय झालं? कुठे आहेत पैसे? होते ना मागाशी? कुठे आहेत ते पैसे? आण आण. शन्नो, हा आई. एक मिनिट, नक्की पैसे आहेत का रद्दी आहे? अपने हाथ से चेक करके देखो ना. शन्नो, असं काय करतेस? भाऊ असला म्हणून काय झालं? चाळीचा मालक आहे तो आता. पैसे दाखवणं कर्तव्य आहे ना आपलं. हे तुझे 4.25 लाख. सत्यजित, हे सत्यजित, सही करतोस ना? घे. एक मिनिट, मला आधी सांगे, तुझ्याकडे एवढे पैसे अचानक? पुन्हा तेच. आपण एक काम करूया ना, नंतर एक महाचर्चा ठेवूया यावर. पण आता पटकन सही करून टाक ना. बघ वाजले बघ किती. वेळ नाहीये फारसा. घे. रंगा, हे बघ आता हा मॅटर ना भावंडातला आहे. हा माझा भाऊ आहे की नाही. आता यांनी सह्या नाही केल्या तर मला याचा अपमान देखील करायला लागेल, जो मी तुझ्या समोर नाही करू शकणार. जा बरं तू. नाही, मग मी निघतो. घे, कर सही. शांत सत्यजित, शांत. अरे दादा, मला फक्त एवढंच सांग, सेबीच्या फॉर्म्सवर सह्या नाही करून तुला काय मिळणार आहे? काय फायदा आहे तुझा? तूच म्हणालायस भालेकर घराण्याशी तुझं काही देणं घेणं नाहीये, कंपनीशी तुझा काही संबंध नाहीये. कशाला पाय आडवा घालतोयस? सह्या कर, मोकळा हो. हे दादा, तुला प्रचंड पैसे दे, तू फक्त आकडा बोल रे. तू यावर सही कर. दादा, मी जे सांगतोय ते नीट विचार कर शांतपणे. तुला एवढा पैसा देईन त्यापेक्षा मोठं घर तू घेऊ शकशील. आणि तुझी ती लाडकी मुलगी दिशा, तिचं लग्न करायचंय. धूमधडाक्यानं लग्न करू शकशील तिचं. दागिने बिगिने, कार गिफ्ट कर लग्नामध्ये. काय वाटेल ती शॉपिंग. काय पाहिजे अजून बोल. सही. मी कसं समजवू रे दादा? ओके, तुला सगळं पिक्चर क्लिअर करून टाकतो. ती दिशाने जी मुलगी अडॉप्ट केली छोटी, काय नाव तिचं, तिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च
काही बर्डन तुझ्यावर येणार नाही दादा. एवढे पैसे देईन काय? श्रीमंत होशील रे तू, श्रीमंत. विचार कर. ओके सर, मी तुला आकडा सांगतो. मी तुला किती पैसे देणार. तू जर का सेवेच्या फॉर्म्सवर सह्या केल्यास तर मी तुला 2 करोड देईन दादा. 2 करोड तुला आणि ह्या शन्नोबीला अजून वेगळे 2 करोड देईन. अरे दादा, 2 + 2 किती झाले? 4 करोड. आता हे पैसे तू बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट म्हणून जरी टाकलेस ना, तुला व्याज किती मिळेल? कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये महिना. जस्ट इमॅजिन तुझं आयुष्य कसं वाहत जाईल बघ. संथ नदीसारखं एकदम. पार्ट्या, मजा मस्ती. अजून काय पाहिजे तुला दादा? आत्ता मी सानियांना फोन करून सांगू शकतो सगळी अमाऊंट तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला. बोल, सांगू का? हे दादा, सेवेच्या फॉर्म्सवर सह्या करणार दादा. प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय तुला, कळकळीनं रे. सेबीच्या पेपर्सवर सह्या करण्याचा अधिकार फक्त आबांचा आहे.